या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. दुर्गी भुवनेश्वरीला विचारत असते की ताई अधिपती नक्की घरी येतील ना. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तू त्यांना फोन केला होता आणि ते येतील बोलले ना, मग आता कशाला काळजी करते. परंतु दुर्गी म्हणत असते की अगं तसं नाही, आज ते त्यांच्या बायकोला भेटले आहेत ना, समजा ती नाही म्हटली तर मग ते कदाचित घरी यायचे नाही. पण त्यावर भुवी हसतच म्हणते की असं काही होणार नाहीये. जर सुनबाईंमध्ये आणि माझ्यामध्ये निवड करायची वेळ आली ना, तर अधिपती माझीच निवड करतील, मला खात्री आहे. आणि ते ऐकून दुर्गी म्हणते की हो ताई, ही खात्री तर मला सुद्धा आहे. मात्र मला भीती वाटते ग, जर अधिपती घरी नाही आले तर मग काय करायचं. मात्र भुवी म्हणत असते की असं काही होणार नाहीये. आणि मग त्यानंतर ती आजारी असल्याचं नाटक करण्यासाठी बेडवर जाऊन झोपते. तितक्यात मग डॉक्टरही त्या ठिकाणी येतात. ते भुवनेश्वरीला चेक करतात. दुर्गी तिथेच उभी असते आणि मग त्यानंतर अधिपती त्या ठिकाणी येतो. अधिपतीला बघून दुर्गी पुन्हा नाटक करायला सुरुवात करते. ती डॉक्टरांना म्हणू लागते की डॉक्टर साहेब बघा ना, माझ्या ताईला काय झाले, ती मगाशी चक्कर येऊन पडली, मला खूप भीती वाटते. आणि मग ती अधिपतीला सुद्धा पुन्हा पुन्हा घडलेला प्रकार सांगू लागते. तर अधिपती तिला म्हणत असतो की मावशी तू जरा शांत बस, मला डॉक्टरांसोबत बोलू दे. आणि मग तो डॉक्टरांना विचारतो की काय झालं आहे आमच्या आईसाहेबांना. तर डॉक्टर म्हणतात की काळजी करायची गरज नाही आहे, त्यांचा BP लो झाल्यामुळे त्यांना कदाचित चक्कर आली असेल. आणि आता मी काही औषधं लिहून देतोय, ती तुम्ही त्यांना वेळेत द्या. आणि मग त्यानंतर डॉक्टर अधिपतीला असंही सांगतात की त्यांनी कोणत्या तरी गोष्टीचा स्ट्रेस घेतला आहे, त्यामुळे त्यांना हा त्रास होतोय. आणि त्यावेळी भुवी म्हणते की डॉक्टर साहेब, आपण मनाशी काही ना काही विचार तर करत राहतोच ना. तर ते डॉक्टर हसून म्हणतात की मनात काही ठेवू नका, जे काही असेल ना ते स्पष्टपणे सगळ्यांशी बोला, म्हणजे तुम्हाला पुन्हा असा त्रास होणार नाही. आणि मग त्यानंतर ते तेथून निघून जातात. दुर्गीसुद्धा त्यांना सोडायला बाहेर जाते. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा तिची वाट पाहत असतात. थोड्याच वेळामध्ये ती घरी येते. तिला बघून आई विचारते की अगं हे काय, तू काय रंग खेळायला गेली होतीस की काय. आणि ती पटकन तिच्यासाठी टॉवेल घेऊन येते. तर अक्षरा म्हणत असते की अगं नाही आई, मी रंग नाही खेळले, उलट आमच्या अंगावर रंग पडला. ते ऐकून आई विचारते आमच्या म्हणजे कोणाच्या. तर अक्षरा सांगते माझ्या आणि अधिपतींच्या. आणि अधिपतींचं नाव ऐकता क्षणी तिचे बाबा खूप चिडतात. ते तिला विचारत असतात की अक्षरा, काय गरज होती तुला त्यांना भेटायला जायची. आणि त्यावेळी अक्षरा बाबांना नेमकं काय घडलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र ते काही ऐकूनच घेत नाही. उलट ते अक्षरावर खूप चिडतात आणि तिला म्हणू लागतात की संक्रांतीच्या दिवशी काय घडलं होतं हे आठवतं आहे ना तुला, मग तरीही आज तू त्या माणसांच्या घरी का गेली, तुला काहीच कसं वाटत नाही का गं, थोडासुद्धा स्वाभिमान तुझा शिल्लक राहिलेला नाही आहे का. कशाला गेली तू अधिपतींना त्यांच्या घरी भेटायला. त्या भुवनेश्वरी मॅडमने तुला त्या घरातून हाकलून दिलं होतं, हे विसरतेस का तू. आणि बाबांचं असं बोलणं ऐकून अक्षराला वाईट वाटतं. ती त्यांना थांबवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत म्हणते की मी त्यांच्या घरी गेले नव्हते, आमची शाळेमध्ये भेट झाली आणि तीसुद्धा अचानकच. पण ते ऐकून अक्षराची आई विचारते अशी कशी अचानक भेट झाली, ते काही तुला भेटायला आले होते का, इतके दिवस तर त्यांनी तुझ्याशी काही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला नाही, मग आज त्यांना असं अचानक कसं काही यावंसं वाटलं. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की आई ते कधी आले, कसे आले, यापेक्षा आमची भेट झाली हे महत्त्वाचं नाही आहे का. परंतु अक्षराला पुढे काही बोलू न देता तिचे बाबा पुन्हा तिच्याशी वाद घालू लागतात. ते म्हणत असतात की अक्षरा, मी तुला शेवटचं सांगतोय, तू पुन्हा त्या अधिपतींना भेटण्याचा प्रयत्न करायचा नाही. तू त्यांचा विचार डोक्यातून काढून टाक, तो माणूस तुझ्यासाठी योग्य नाही आहे. आणि ते ऐकून अक्षरा रडतच म्हणते की बाबा हे काय बोलताय तुम्ही. आणि जे काही घडलं ना ते खरंच भुवनेश्वरी मॅडममुळे घडलं. अधिपतींची या सगळ्यात काही चूक नाही आहे, उलट त्यांना आमचा संसार हवा आहे, मी हवी आहे. परंतु अक्षराचे बाबा म्हणत असतात की त्यांना तू हवी आहेस, पण कधी, भुवनेश्वरी मॅडमच्या नंतर. जेव्हा भुवनेश्वरी मॅडममध्ये आणि तुझ्यामध्ये निवड करायची वेळ येते ना, तेव्हा ते कायम भुवनेश्वरी मॅडमचीच निवड करतात, तुझ्याकडे ते डुंकूनही बघत नाही. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की बाबा असं काही नाही आहे, उलट आज आमच्या दोघांमध्ये खूप चांगलं बोलणं झालं, अगदी पहिल्यासारखं. आज अधिपतींच्या डोळ्यात मला माझ्याबद्दल तोच विश्वास, तेच प्रेम पुन्हा दिसलं. आणि ते ऐकून अक्षराची आई तिला विचारू लागते की नक्की काय बोलणं झालं तुमचं. दुसरीकडे डॉक्टर गेल्यावर अधिपती भुवनेश्वरीला म्हणत असतो की आईसाहेब तुम्ही आता आराम करा आणि जास्त विचार करू नका, मी तुम्हाला विनंती करतो. तर भुवनेश्वरी म्हणत असते की अधिपती असा कसा जास्त विचार करू नका तुम्ही म्हणताय, आमच्यामुळे तुम्हाला इतका त्रास होत असताना आम्हाला कशी शांत झोप लागेल. आमच्या मनात सतत हेच सुरू असतं
की माझ्यामुळे माझ्या अधिपतींना त्रास होतोय, सुनबाई घर सोडून गेल्या आहेत आणि हे सगळं ना आता सहन होत नाही आहे. आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका, होईल सगळं ठीक. आणि ते ऐकून भुवनेश्वरी विचारते की आज तुमची आणि सुनबाईंची भेट झाली होती का? आणि तिचा हा प्रश्न ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं. तो काहीच उत्तर देत नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की बोला ना अधिपती, आज तुमची आणि सुनबाईंची भेट झाली का? आणि त्यावर तो खाली मान घालून हो म्हणतो. तर भुवनेश्वरी विचारते की अशी कशी अचानक भेट झाली? तुम्ही त्यांना भेटण्यासाठी गेला होता की त्या तुम्हाला भेटण्यासाठी आल्या होत्या? पण त्यावेळी अधिपती काहीच उत्तर देत नाही. दुसरीकडे अक्षरा तिच्या आईबाबांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तिचे बाबा काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. ते म्हणत असतात की अक्षरा, मला कळतच नाही आहे, तू इतकी शिकली सवरलेली मुलगी असूनसुद्धा तुला का कळत नाही आहे तुझ्यासोबत काय घडतंय ते. परंतु तरीही अक्षरा शांतपणे त्यांना म्हणत असते की बाबा, तुमचा अधिपतींच्या बाबतीत काहीतरी गैरसमज झाला आहे. माझं आणि अधिपतींचं खरंच एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्हा दोघांनाही आमचा संसार हवा आहे. आणि आज आमचं बोलणं व्यवस्थितपणे झालंसुद्धा असतं, पण तितक्यात त्यांना घरून फोन आला. आणि ते ऐकून तिचे बाबा विचारतात की कोणाचा फोन आला? तर अक्षरा सांगते दुर्गेश्वरी मॅडमचा. त्यांनी अधिपतींना तातडीने घरी बोलावून घेतलं आणि त्यामुळे त्यांना जावं लागलं. आणि हे ऐकून तिचे आई बाबा पुन्हा चिडतात. ते विचारतात की अधिपती असे का निघून गेले? तुझ्याशी न बोलता त्यांना का जावंसं वाटलं? तर अक्षरा म्हणत असते की तसं नाही आहे, भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बिघडल्यामुळे नाईलाजाने ते गेले. दुसरीकडे अधिपती त्या भुवनेश्वरीला सांगत असतो की आज आम्ही एका कामानिमित्त शाळेत गेलो होतो, तिथेच आमची आणि मास्तरीनबाईंची भेट झाली. आणि ते ऐकून भुवनेश्वरी हसतच म्हणते, हो का, छान झालं, चांगलं झालं, आज सणासुदीच्या दिवशी तुम्ही दोघे एकमेकांना भेटले. मग काय बोलणं झालं तुमच्यात? आणि त्यावेळी अधिपती म्हणतो की आमच्यात जास्त काही बोलणं झालं नाही, आम्ही फक्त त्यांची चौकशी केली. तर भुवनेश्वरी म्हणत असते की मला तर असं वाटलं होतं की तुम्ही आज सुनबाईंना घरी घेऊन याल. खरं तर त्या जर घरी आल्या असत्या तर आम्हाला खूप आनंद झाला असता. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की नाही आईसाहेब. तर दुसरीकडे अक्षराचे बाबा अक्षराला म्हणत असतात की बघ, अधिपतींसाठी तू नाही तर त्यांच्या त्या आईसाहेब महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय की अक्षरा, आता त्या माणसाचा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घे, कारण तुमच्या नात्याला ना काही भविष्य नाही आहे. त्यामुळे योग्य वेळी जर हे नातं संपवलं ना तर ते सगळ्यांसाठीच चांगलं होईल. आणि बाबांचं असं बोलणं ऐकून मग अक्षरा खूप चिडते. ती म्हणू लागते की तुम्हाला असं का बोलावंसं वाटलं बाबा, आमच्या नात्याला का भविष्य नाही आहे? तर तिचे बाबा म्हणत असतात कारण मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत. अगं, आज तू अधिपतींच्या समोर आली, त्यांना सुचलं नसेल काय बोलावं म्हणून ते 2 शब्द तुझ्याशी गोड बोलले. तू मात्र याला लगेच प्रेम समजायला लागली. अगं, असं काही नाही आहे. त्यांनासुद्धा माहीत आहे की तुमच्या नात्याला ना काही भविष्य नाही आहे, म्हणूनच ते जास्त काही बोलले नाही. आणि तुला घरी नेण्याविषयी तर त्यांनी शब्दसुद्धा काढला नाही. आणि बाबांचं असं बोलणं ऐकून अक्षराला वाईट वाटतं. दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीला म्हणत असते की अधिपती, तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे. जर मास्तरीनबाई आज घरी आल्या असत्या तर आम्हीसुद्धा खूप खुश झालो असतो. पण ठीक आहे, त्या येतीलच लवकर घरी. आणि तितक्यात ती दुर्गी त्या ठिकाणी येते. ती अधिपतींना सांगते की मी ताईजवळ थांबते, तुम्ही जाऊन फ्रेश व्हा. त्यामुळे तो तेथून निघून जातो. मग मात्र दुर्गी भुवनेश्वरीला म्हणू लागते की जर या दोघांच्या अशाच भेटीगाठी होत राहिल्या ना तर आपल्यासाठी पुढच्या गोष्टी अवघड होतील. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, एकीकडे अक्षरा तिच्या आईला सांगत असते की माझं आणि अधिपतींचं आज बोलणं झालं, मला सगळं काही अगदी पूर्वीप्रमाणेच वाटलं. आता मला खात्री आहे की लवकरच सगळं ठीक होईल. दुसरीकडे भुवनेश्वरी आणि दुर्गी मात्र अक्षराला त्या घरापासून कायमचं कसं लांब ठेवता येईल याचंच प्लॅनिंग करत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब